पुण्याच्या भोर तालुक्यातील सारोळे गावात जमिनीच्या पैशाच्या वादातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। फॉर्च्युनर कार व कोयते हातात घेऊन आलेल्या आरोपींनी एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करत गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी विक्की दीपक पवार यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून विविध गंभीर कलमांसह आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरीष खोपडे हा फॉर्च्युनर कार क्रमांक MH12 TS 1818 मधून 5 अनोळखी इसमांसह फिर्यादीच्या घरासमोर आला। जमिनीच्या पैशाच्या कारणावरून वाद घालून आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या डोक्यात दगड मारून जखमी केले। तसेच फिर्यादी विक्की पवार, वडील दीपक, भाऊ अजय व वहिनी लता यांना मारहाण करण्यात आली। इतकेच नव्हे तर आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने थेट रिव्हर्स कार अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। यात फिर्यादीचे वडील दीपक पवार यांना कारचा धक्का लागून दुखापत झाली। यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला। ही घटना इथेच थांबली नाही। काही वेळाने आरोपींचे साथीदार पुन्हा मोटारसायकलीवरून गावात आले। कोयते हातात घेऊन त्यांनी फिर्यादीच्या घराचे दरवाजे, खिडक्या आणि मोटारसायकलीची तोडफोड करत उघडपणे दहशत निर्माण केली। या घटनेमुळे सारोळा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी गुन्ह्यात कोयता हे हत्यार आणि फॉर्च्युनर कार जप्तीच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करत असून आरोपी आणि त्यांचे अनोळखी साथीदार यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून लवकरच अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। दरम्यान घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या प्रकरणाची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। फिर्यादीनुसार जमिनीवरील पैशाच्या वादातून हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप करण्यात आलाय। पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून आसपासच्या परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली जात आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। उघडपणे केलेल्या दहशत निर्माण करणाऱ्या हल्ल्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत। पोलिसांनी या प्रकरणाचा सर्वांगीण तपास करून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।